अग्निपुराणमध्ये व्रत आणि म्हणजे काय. षष्ठी व्रतात भाद्रपद षष्ठी अक्षय स्कंदी षष्ठी म्हणून प्रसिद्ध आहे. मार्गशीर्ष कृष्ण पृष्ठ षष्ठीनुसार 1 वर्षाच्या उपासाचे व्रत पाळले जाते. कार्तिकी शुद्ध षष्ठी व इतर षष्टींना सूर्याची उपासना होते. सप्तमी व्रतात सर्व महिन्याच्या सप्तमी सर्व सूर्यपूजा होते. तरी त्यात रथसप्तमी माघ शुद्ध सप्तमी म्हणून प्रसिद्ध आहे. भाद्रपौष मार्गशीर्ष माघ फाल्गुन सप्तमी विशेष आहे. मार्गशीर्ष सप्तमी ही अपराजिता व फाल्गुन शुद्ध सप्तमी ही नंदा नावाने प्रसिद्ध आहे. पुत्रप्राप्तीसाठी बहुधा सूर्यपूजा केली जाते. अष्टमी व्रतात सर्व महिन्याच्या शुक्ल अष्टमी दुर्गाष्टमी कृष्णाष्टमी कालाष्टमी म्हणून पाळल्या जातात व त्यात श्रावण कृष्णाष्टमी ही कृष्णाच्या पूजेची, भाद्रपद शुद्ध अष्टमी ही ज्येष्ठ गौरीच्या आव्हानासाठी, अश्विन शुद्ध अष्टमी ही महाषष्ठी म्हणून सरस्वती पूजा केली जाते. शिवाय चैत्र शुद्ध अष्टमी अशोक अष्टमी, श्रावण शुद्ध अष्टमी दुर्गाष्टमी, कार्तिक शुद्ध अष्टमी गोपाळाष्टमी, पौष शुद्ध अष्टमी शाकांबरी या देवीची पूजेसाठी प्रसिद्ध आहे. अष्टमी देवीचा दिवस असल्याने या दिवशी शिवाचीही उपासना होते. अष्टमी पाळणारा इंद्रलोकी प्राप्त होतो. अष्टमीला बुधवार येत असल्यास त्याला विशेष महत्त्व आहे. चैत्र अष्टमी पुनर्वसू नक्षत्र असता विशेष महत्त्व आहे. या दिवशी शिव मातृका देवी त्यांची पूजा होते. नवमी व्रतात व नवदुर्गांची पूजा होते. ओम दुर्गाय दुर्गरक्षिणे स्वाहा. जयंती मंगलकाली स्कंधा स्वदा नमस्तुते हे मंत्र देवीच्या आराधनेसाठी आहेत. त्यातल्या त्यात चैत्र शुद्ध नवमी ही रामनवमी, श्रावण शुद्ध नवमी ही बृहस्पती पूजा, भाद्रपद कृष्ण नवमी ही अविधवा नवमी, कार्तिक कृष्ण नवमी ही कुष्मांडा नवमी म्हणून प्रसिद्ध आहे. पतीच्या आधी निधन पावलेल्या स्त्रियांची श्राद्ध भाद्रपद कृष्ण नवमीला होते. कार्तिक कृष्ण नवमीला कुष्मांडा देवीचे पूजन होते. कुष्मांडा म्हणजे कोहळा व देवीसमोर बळी देण्याच्या प्रथेला नंतर कोहळा हा बळी म्हणून वापरला जाऊ लागला. दशमी व्रत हे एक वेळ भोजना घेऊन उपास करण्याची विजयादशमी म्हणजे दसरा. अश्विनदशमी या दिवशी साजरा होतो. एकादशी व्रत हे तर सर्व व्रतात प्रसिद्ध आहे. दोन्ही एकादशा या विष्णूची उपासना करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यातल्या त्यात त्या आषाढी व कार्तिक महिन्याच्या एकादशा व शयनी एकादश या शयनी व प्रबोधिनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. या दोन्ही दिवसांमधील काळ हा चातुर्मास म्हणून पाळला जातो. याच काळात अनेक व्रत उपवास केले जातात. 12 महिन्याच्या 24 एकादशा नाव दिले आहेत. हे विशेष. इतर कोणत्याही तिथीला भाग्य लाभले नाही. चैत्र एकादशी कामदा वरुधिनी वैकश मोहिनी अप्सरा ज्येष्ठ निर्मला योगिनी निर्जला योगिनी आषाढ देवशयनी कामिका श्रावणला पुत्रदा अजा भाद्रपद परिवर्तिनी इंद्रा यश्विनी पाशकुंशा रमा कार्तिकी प्रबोधिनी उत्पत्ती मार्गशीर्ष मोक्षदा सफला मोक्षदा व गीता जयंती पौष पुत्रदा षष्ठतिला माघ जया विजया फाल्गुनी वामलिका पापमोचनी यातील सांतान देवीचे नाव आहे. एकादशी संपूर्ण उपासाचे व्रत आहे. त्यातल्या त्यात त्यांच्या अतिकडक रूपात दशमीचे सायंकाळचे भोजन तसेच द्वादशीचे सकाळचे भोजन न करता येणे अधिक प्रभावी असते समजतात. राजा अंबरीशी व ऋषी दुर्वासे यांनी विषयातील कथा सुप्रसिद्ध आहे. द्वादशी व्रतही विष्णू उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. एकादशी जोडून येत असल्याने जोडतिथी व्रत आहे. एक वेळ भोजन घेऊन करावयाच्या उपासनेचे व्रत. त्यात आषाढ शुद्ध 12 वामन द्वादशी, भाद्रपद शुद्ध 12 व बरोबर वामन जयंती, अश्विन कृष्ण बरोबर गोवत्सा धन्वंतरी गुरुद्वादशी, कार्तिकी शुद्ध 12 तुलसी विवाह, मार्गशीर्ष शुद्ध 12 ही अखंडदशी अशी नावाने ओळखल्या जातात. सव्रतांना पूर्णता देणारी हे दिवस व्रत आहे. माघ शुद्ध 12 भीष्म द्वादशी, फाल्गुन शुद्ध 12 गोविंद द्वादशी, माघ कृष्ण 12ला श्रावण नक्षत्र येत असल्यास तिला द्वादशी म्हणतात. तसेच फाल्गुन शुद्ध 12 ही मनोरथ सुमती नाम द्वादशा या नावाने ओळखतात.
भाद्रपद शुद्ध 12 ही अनंत द्वादशी, तसेच माघ एकादशी अश्लेषा किंवा मघा नक्षत्र असल्यास तिलाही तिलद्वादशी असे म्हणतात. त्रयोदशी व्रतामध्ये मार्गशीर्ष शुद्ध 13 हा अनंत त्रयोदशी कामदेवा त्रयोदशी म्हणून मानला जातो. या दिवशी शिवपूजा करतात. पौष शुद्ध 13 या तिथीला कृष्णपूजा होते. माघ वैशव ज्येष्ठ भाद्रपद कार्तिकी या महिन्याच्या त्रयोदशीनं शिव त्यांच्या विविध रूपाने पूजन करतात. चैत्र शुद्ध 13 या कामदेवी त्रयोदशीला अशोक वृक्षाची पूजा करतात. चतुर्थी व्रतामध्ये शिवाची पूजा होते. तरी त्यात भाद्रपद शुद्ध 14 बरोबर अनंत चतुर्दशी व्रत विष्णू भक्तीचे लोकप्रिय व्रत आहे. अश्विन कृष्ण 14 ही दिवाळी येणारी नरक चतुर्थी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. कार्तिक शुद्ध 14 ही वैकुंठ चतुर्थी ही पुन्हा विष्णुपूजेची चतुर्दशी. मार्गशीर्ष शुद्ध 14 हा दत्त जयंतीचा दिवस. माघ कृष्ण 14 हा महाशिवरात्री दिवस. शिव सुंदरसेना भिल्ल व हरणीची गोष्ट तर याच दिवसाची निगडीत आहे. पौर्णिव्रतात चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती, ज्येष्ठ पौर्णिमा वटपौर्णिमा, आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा, श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा, नवान्य पौर्णिमा श्रावणी, भाद्रपद पौर्णिमा ही ज्येष्ठ पौष्टपती पौर्णिमा या दिवशी संन्यासाचा चतुर्मास संपतो. अश्विन पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा, कार्तिकी पौर्णिमा ही त्रिपुरी पौर्णिमा. शंकराने त्रिपुरासुराचा वध केला व तुलसीविवाह हा शेवटचा. तसेच कार्तिक स्नानाच्या सप्तमीचा दिवस. माघ पौर्णिमा हा माघस्नान सप्तमीचा दिवस. तर फाल्गुन पौर्णिमा होळी पौर्णिमेचा सण दिसलेला दिवस. अमावस्या हा अशुभ मानलेला दिवस, पण वैशाखी अमावस्या शनिजयंती म्हणून शनिउपास्य दिवस. श्रावण अमावस्या हा बृहस्पती जयंती. मातृदिनी हा बेलपोळा याचा दिवस. भाद्रपद अमावस्या हा सर्व पितृ अमावस्या. या दिवशी पूर्वजांची मृत्यूतिथी माहीत नसल्यास वा काही अडचणीमुळे योग्य तिथीला श्राद्ध न करता आल्यास या तिथीला पितरांचे श्राद्ध करतात. येथे अश्विन अमावस्या हा दिवाळीतील दिवस. लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा म्हणजे श्रीकृष्ण उपासना यालीच अशी ही तिथीनुसार येणारी वार्षिक व्रते व वार्षिक सण आहेत. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून चॅनलला अधिक लाभ होईल. चॅनलचं जास्तीत जास्त काम करता येईल या दृष्टीने हे विनंती.